नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील चौथी पोयम अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज रिटन बाय विलियम वर्ड्सवर्थ ही कविता पाहणार आहोत. विलियम वर्ड्सवर्थ वॉज बॉर्न ऑन 7 एप्रिल 1770. यांचा जन्म 7 एप्रिल 1770ला इंग्लंडमध्ये झाला. ही वॉज अ रोमॅन्टिक पोएट ॲज वेल ॲज अ नेचर पोएट. ते रोमॅन्टिक पोएट होते, त्याचप्रमाणे निसर्ग कवीसुद्धा होते. त्याचप्रमाणे ते इंग्लंडचे पोएट लॉरेटसुद्धा होते आणि ते त्यांच्या मरणापर्यंत ते पोएट लॉरेट राहिले. अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हिज रोमॅन्टिक पोएम्स. बेसिकली ही हॅज कंपोज सो मेनी रोमॅन्टिक पोएम्स. त्यांनी खूप रोमॅन्टिक कविता लिहिल्या, रोमॅन्टिक इन द सेन्स ऑफ विच इज रिलेटेड टू ब्युटी. आणि या लिहिलेल्या अनेक रोमॅन्टिक पोएममध्ये अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज ही एक अतिशय उत्कृष्ट पोयम आहे. अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज इज अ पेट्रार्चन सॉनेट इन विच विलियम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द ब्युटी ऑफ द ब्रिज ॲज सीन ॲट डॉन फ्रॉम द वेस्टमिनिस्टर ब्रिज. या कवितेमध्ये कवी वेस्टमिनिस्टर ब्रिजच्या सौंदर्याचे वर्णन करत आहे. अगदी भल्या पहाटे सकाळी सकाळी तो त्या ठिकाणाहून जात असताना त्याला जे काही सौंदर्य त्या ठिकाणी दिसले तो या कवितेमध्ये एक्सप्लेन करत आहे. द देन वर्ल्ड हॅड टू स्टील एक्सपिरियन्स द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. त्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. द पोएट वॉज एन्थ्राल्ड बाय द पॅनोरामिक लँडस्केप ब्युटी काम अँड क्वाईट नेचर बिफोर हिम. आणि कवी हा अतिशय आनंदित झालेला आहे अगदी भल्या पहाटे त्या ठिकाणचं सुंदर वातावरण बघून. मग सुरुवात करूया. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. यामधील काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्याची आपण सुरुवातीला मिनिंग बघूया. फेअर म्हणजे ब्युटिफुल आणि डल म्हणजे अनइंटरेस्टिंग आणि मॅजेस्टी म्हणजे इम्प्रेसिव्ह किंवा रॉयल. द पोएट सेज हिअर that on the whole earth there is nothing as beautiful as the Westminster Bridge. कवी या ठिकाणी सांगतो की पृथ्वीवरती असे सौंदर्य कुठेही असू शकत नाही. He further says that the one who would pass without looking at this beauty, he would have no knowledge of beauty. KNOW नो नाही ते NO आहे. जो कोणी या ठिकाणाहून या सौंदर्याकडे न पाहता निघून जाईल, नक्कीच त्याला सौंदर्याचं ज्ञान नसेल, असं कवी पुढे सांगतो. द अर्ली मॉर्निंग साईट ऑफ द ब्रिज अँड इट्स सराउंडिंग इज सो अपेलिंग अँड एन्थ्रालिंग. सकाळी सकाळी त्या ब्रिजवरून दिसणारं सौंदर्य, थेम्स नदीवरती असलेला तो ब्रिज लंडन या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय विलोभनीय आहे. याच्यामध्ये काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ते आपण बघूया. हायपरबली आणि इन्व्हर्जन. हायपरबली आणि इन्व्हर्जन या दोन फिगर ऑफ स्पीचचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण समोर लिहिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. द सिटी नाव डॉथ लाईक अ गारमेंट वेअर, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट पिअर. शिप्स, टॉवर्स, डूम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अन टू द फील्ड्स अँड टू द स्काय, ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. सुरुवातीला आपण यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स बघूया. बेअर म्हणजे ओपन, सर्क्युलर म्हणजे बेस आणि DOTH डॉथ म्हणजे डज. इट्स अन अर्चिक वर्ड, ओल्ड वर्ड. द पोएट नेक्स्ट सेज दॅट द लंडन सिटी डज लुक लाईक अ गारमेंट अँड हू हॅज ऑन द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. लंडन शहर हे एखाद्या सुंदर कपड्याप्रमाणे दिसते, ज्याने सकाळचे सौंदर्य परिधान केलेलं आहे. That is, the silent and bare with ships, towers, domes, theaters, temples. ते शहर अतिशय सुंदर आणि शांत दिसत आहे, ज्याच्यामध्ये शिप्स, टॉवर्स आहेत, डूम्स आहेत, थिएटर्स आहेत आणि काही टेम्पल्स आहेत. दॅट आर ओपन टू द फील्ड अँड टू द स्काय. हे समोर पूर्णपणे विखुरलेले आहेत, पसरलेले आहेत. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. The poet next says here the atmosphere of the London is pure, not polluted as like today. So all the above said things are glittering at the beginning of morning in the smokeless air. लंडन शहरामध्ये त्यावेळेस
औद्योगिक क्रांती झाली नसल्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण अतिशय सुंदर आणि कुठलंही प्रदूषण नसलेलं होतं. शेवटच्या 6 ओळी सेस्टेड नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक हिल. नेवर saw I never felt a calm so deep. The river glided at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty heart is lying still. Further, the poet says that the sun never rose here before so charming. The sun filled with the quality of influence here. I have not seen this type of sun either on valley, rock, or hill. I have never felt so calm quite before. The poet is fully enthralled the beauty of the bridge and London, and sun added elegance in it. The river Thames is flowing very slowly with own will, as like we human being. It is early morning, just a time for daybreak or sunrise, and all the houses there are still asleep. The people who lives in the houses are yet to wake up, start their daily routine. या ठिकाणी थोडक्यात कवी सांगतो की हा जो काही सूर्यप्रकाश आहे, सूर्योदय, तो अतिशय सुंदर अशा प्रकारचा सूर्योदय आहे जो मी कुठेही बघितलेला नाही आणि सूर्योदय बघून मला खूप शांत वाटत आहे. तसेच ही थेम्स नदी ही स्वतःच्या मर्जीने हळुवारपणे पुढे सरकत आहे असं वाटत आहे. आणि या ठिकाणी लंडन शहरामध्ये असलेली घरं ही अद्याप ही झोपलेली आहेत, घरांना पर्सोनिफाय केलेलं आहे म्हणून पर्सोनिफिकेशन. आणि या घरामध्ये राहणारे जे काही हार्ट आहेत म्हणजे ज्या ठिकाणचे लोक आहेत यांच्या हालचाली अद्यापही होणं बाकी आहे. हालचाली होण्यासाठी अवधी आहे, वेळ आहे. यामध्ये काही फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. ते फिगर्स ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन, मेटाफर अँड ओन स्वीट विल ॲलिट्रेशन. तर अशा प्रकारे ही पोयम आपण थोडक्यात आज अभ्यासलेली आहे. तर भेटूया मग याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये.